मंडळी 22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या त्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या हल्ल्याला चोख उत्तर म्हणून भारताने सुद्धा 6 मेला प्रतिहल्ला केलेला आहे। आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि भविष्यामध्ये आता भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुद्धा होऊ शकतं अशी परिस्थिती आता या सगळ्या रोज घडणाऱ्या घटनांवरून दिसते आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती खरंच भारत पाकिस्तान युद्ध व्हायला पाहिजे का की नाही याबद्दल सुद्धा दोन मतप्रवाह आहेत आणि त्याच संदर्भात आपण लोकांना काय वाटतंय ते थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय वाटतंय आता भविष्यामध्ये युद्ध होऊ शकतं इथपर्यंत सगळं नेऊन ठेपलेलं आहे, खरंच युद्ध व्हायला पाहिजे का? युद्ध हा काय पर्याय नाहीये, पण जर आपल्यावरती जर कोणी अटॅक केला तर आपण त्यांना सोडणं पण चुकीचं आहे। त्यामुळं जर आपल्यावरती तर ते आपल्या सिव्हिलियन्सला मारत जा असतील तर त्यांना हे चोख उत्तर दिलं गेलंच पाहिजे, त्याच्याशिवाय ते सुधारणार नाही। तुम्हाला काय वाटतं खरंच युद्ध व्हायला पाहिजे? झालंच पाहिजे ना, युद्धाशिवाय पर्याय नाहीये सध्या तरी, पर्यायच नाही। कारण की आता आदमखोरी तर एवढी वाढली त्यांची की नाही त्या गोष्टीवर ते आडव लावतात, मग त्याला थोडंफार तरी चोख उत्तर देणं गरजेचं आहे। आता थोडक्यात डेमोक्रेसी कुठल्या बाजूला चालली आहे, मोमेडियन एरिया किती वाढत चाललाय, आपल्याकडे आहे का एवढे नाहीयेत, मग ते वाढणं गरजेचं आहे, कमी होणं गरजेचं आहे, कमी होणं गरजेचं आहे, ह्याच्यात कमी होईनच ना, का नाही होणार? बरं, असं तुम्हाला वाटतं? हो बरोबर आहे। आपल्याकडे एक दादा सुद्धा आहेत, त्यांना पण विचारूया काय वाटतंय तुम्हाला? सध्या युद्धाची परिस्थिती आहे, युद्ध व्हायला पाहिजे की युद्ध नाही व्हायला पाहिजे कधी, नाही वाटतंय का? असं वाटतं तुम्हाला? नाही, माझ्या मनात नाही वाटत ना, म्हणजे हे रक्तपात नाही व्हायला पाहिजे कधी। अच्छा, कारण काय असू शकतात? म्हणजे काहींचं म्हणणं आहे की युद्ध व्हायला पाहिजे, त्या पाकड्यांना जर का धडा शिकवायचा असेल तर युद्धाची गरज आहे। नाही, हिंदूंना कसं मारलं पाहिजे? असं आतंकवादींना मारून टाका ना तुम्ही, आतंकवादींना मारा की तुम्ही, आतंकवादींना मारा की तुम्ही, हो सगळे आतंकवादी आहेत। एक मिनिट, आतंकवादी म्हणजे कोण? एक मिनिट, आतंकवादी म्हणजे कोण? आतंकवादी म्हणजे कोण? ठीक आहे ना, कुठला आतंकवादी भेटला का तुला आतापर्यंत? हिंदू एक तरी आतंकवादी आहे का? मला आतापर्यंत दाखव की हा आतंकवादी आहे का? असे मी कितीतरी मोमेडियनचे नाव वाचून दाखवतो आता लगेच। नाही तेच भेटतायत। काय म्हणाला? नाही, मुसलमानांची नाव अशी नाही घ्यायला पाहिजे ना, सगळे थोडे असतात। युद्ध नको, युद्ध नाही पाहिजे आपल्याला। काय वाटतं? हा, अधोगतीला जाईल ना देश आपला आता। अच्छा, काय त्याच्यामुळे काय म्हणताय? नाही कुठल्या अधोगतीला जाईल? पाठीमागची जेव्हा युद्ध झालेलं ना, अधोगतीला नाही गेलेला। मला कन्क्लुजन हे की वॉर इज नॉट म्हणजे पर्याय नाहीये, पण जर आपल्याला अटॅक केलं तर आपल्याला उत्तर देणं गरजेचंच आहे आणि एकदा उत्तर व्यवस्थित मिळालं तर ते कुठेतरी शाने होणार, नाही तर ते परत अशाच कुरापती करत राहतात। त्यामुळे हा प्रॉब्लेम कुठे ना कुठेतरी आपल्याला सोडवायला लागणार आहे आणि हा सोडवावा। आणि आता हे चांगलं ऑलरेडी आता एवढी चांगली फील्ड झालेली आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड आपल्याला प्रोत्साहित करतात की तुम्ही टेररिझम अगेन्स्ट तुम्ही फाईट करू शकता, असं वर्ल्डचं म्हणणं आहे, तर आपणही फाईट करायलाच पाहिजे, हे माझं मत। आताची फाईट एकदम योग्य आहे, आताची फाईट जी चालू आहे एकदम योग्य आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही। हो, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही बोला की, वाईट थोडी बोलतोय आपण काय? नाही झालंच पाहिजे, युद्ध झालंच पाहिजे, युद्ध त्यांना चोख उत्तर दिलंच पाहिजे। पण युद्धाने देश प्रगत नाही, विकसित नाही होणार, अधोगतीकडे आपण। त्यांचं म्हणणं काय आहे की आपण म्हणजे आता कसं आपण पुण्यामध्ये आहोत, इथं काही सिच्युएशन वगैरे झाली तर मग त्याचा परिणाम म्हणजे हे जे काय म्हणतात त्याला धंदे करतात, उद्योगधंदे करतात, कोण कामाला जातं, त्याच्यावरती परिणाम होईल, त्याचं त्यांनी उत्तर दिलं। पण ते जिकडे आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला आतंकवादी, तिकडच्यांना मारलंच पाहिजे। पण युद्ध झालं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार, नुकसान पाकिस्तानचं होणार, तितकंच नुकसान भारताचं सुद्धा होणार आहे, म्हणजे आर्थिक असेल किंवा जीवित, ते सहन करण्या इतपत आपण तयार आहोत का? नाही, जसं त्यांनी सांगितलं तसं नाहीच। मग युद्ध व्हायला पाहिजे असं बरोबर आहे, ते पण बरोबर आहे। पण ते जे कोकणे साहेब म्हणले म्हणजे आपलेच मित्र की ते समजा आपल्यावर अटॅक केला, आपण पण केलंच पाहिजे, तेवढं म्हणजे दाखवलंच पाहिजे की आपण पण तयार आहोत त्यांच्यासमोर। असं काय वाटतं तुम्हाला, युद्ध व्हायला पाहिजे का? युद्ध तसं नाही व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे, कारण की युद्धाचे कसे बोथ कॉन्सिक्वेन्सेस असतात की नुकसान पण होतं, म्हणजे समोरच्याचं नुकसान झालं तर आपलं पण नुकसान होतं। समजा भारताची कंडिशन अशी की भारत क्रुशियल स्टेपले सध्या की तिथं
युद्ध आपण अवॉइड करू शकत नाही. थोडं दुसरं प्रेशर बिल्डअप करून पाकिस्तानवर इंटरनॅशनल प्रेशर बिल्डअप करून मार्ग काढायला पाहिजे. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठल्याही क्षणी युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. काय वाटतं, असे दोन मतप्रवाह आपल्याकडे आहेत, ज्यांना वाटतं की युद्ध व्हायला पाहिजे आणि काहींना वाटतं की युद्ध नको. डिपेंड करते की आपण कोणत्या बॅकग्राऊंड मधून येतो. खरं तर आता माझा मित्र बॉर्डरवर आहे आणि त्याचा मी मग त्याच्यासोबत बोललो, तर काल त्यांच्या तिथं फायरिंग वगैरे झाली, तर त्याच्या हाताला वगैरे लागलेलं आहे. ते पॅलेट्स असते बॉम्बचे, तर ते पण मला आता म्हणजे डिपेंड कर, म्हणजे माझ्या मतानं जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी खरं तर नाही व्हायला पाहिजे असं मला वाटते. आणि तसं दोन्ही पण देशाचा याच्यात फायदा नाही, त्यांनी पण त्यांच्या ग्रोथवर लक्ष द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा खरं तर. आणि आपण पण आपल्या ग्रोथलाच टार्गेट करायला पाहिजे असं मला वाटते. कारण प्रगती हा महत्वाचा मुद्दा आहे. खरं म्हटलं तर युद्ध काय आहे, म्हणजे युद्धातून आपल्याला माहितच आहे मॅडम, कधीच कोणाचंच नाही का भलं झालेलं नाही आहे आजपर्यंत. आणि मला असं वाटतं की नाही, आपण पण, आणि खरं तर मी म्हणेन पाकिस्तानला की बाबा तुम्ही पण तुमच्या ग्रोथकडे लक्ष द्या. या सगळ्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाहीये असं मला वाटते. आता बाकी आता प्रत्येकाचा आपला हे असते. आणि मीडियावाल्यांनी पण खरं तर ग्रोथ किंवा उन्नती किंवा प्रगती किंवा बेरोजगारी किंवा ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाही की हा अजेंडा की पाकिस्तान. काहींचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानला जर का धडा शिकवायचा असेल तर युद्धाशिवाय पर्यायच नाहीये. याकडे तू कसं बघतोस? ही स्ट्रिक्ट ऍक्शन काहीतरी घेणंच होतं आपल्याला, त्यामुळे ही आत्ता नंतर घेतली काय आणि आत्ता घेतली काय हे एक रीतीने चांगलेच झाले. आणि आपल्याला इंटरनॅशनली बघितलं तर पाकिस्तान हे टेररिझमला प्रमोट करतंय, तर आपल्या बाकीच्या देशांचा पण सपोर्ट आहे. आणि हे आज आत्ता जे चालू आहे हे योग्य चालू आहे. एवढंच आहे की एक इकॉनॉमीसाठी आपल्या एक बॅकलॉग असू शकतो, त्या दृष्टीने सरकारने योग्य नियोजन करून योग्य ती पावले घेतली पाहिजे. आणि नक्कीच आपले डिप्लोमॅटिक रिलेशन वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या असल्यामुळे हे जे लोक करताय हे नक्कीच एक चांगला विचार करूनच करताय, तर हे नक्की योग्यच होत आहे. तर भविष्यामध्ये युद्ध होऊ शकतं इथपर्यंत आता हे सगळं नेऊन ठेपलेलं आहे. काय वाटतं, युद्ध व्हायला पाहिजे का? जर व्हायला पाहिजे तर का? नाही व्हायला पाहिजे तर का? तसं बघितलं तर एकंदरीत भारत पाकिस्तान युद्ध किंवा थर्ड वर्ल्ड वॉर जे म्हणतो आपण की त्या दिशेने सगळेच देश वाटचाल करतायत असं दिसतंय एकंदरीत. पण युद्ध न होणंच हे भविष्याच्या दृष्टीने ठीक आहे. कारण की जसं आता आपण ग्रोईंग करतोय तर एक प्रकारे त्याच्यामध्ये इकॉनॉमीला पण एक प्रकारे इम्पॅक्ट होऊ शकतो, त्याचा फटका बसू शकतो येणाऱ्या काळामध्ये. आणि बाकीच्या देशांना पण ह्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो याचा. म्हणजे जसं बघितलं तर पाकिस्तान त्याच्यामध्ये पण बरेच सारे गोष्टी की ज्या त्यांनी सुधारणं गरजेचं आहे. की आतंकवाद त्यांच्यामध्ये आहेत काही गोष्टी अशा ज्या त्यांनी त्यांच्या इंटरनली सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, ज्याचा बाकीच्या देशावरती बराचसा परिणाम होतो. एवढंच मी सांगू शकतो. काय वाटतंय, वॉर व्हायला पाहिजे का नाही? कारण भविष्यामध्ये वॉर होऊ शकतो अशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आहे. अशी काही परिस्थिती नाही. अशी परिस्थिती नाहीये. अच्छा, मीडियाला बघत आहे तुम्ही? मीडिया सगळं फेक दाखवतो. मीडिया फेक दाखवतो. पुढे काही सिच्युएशनच नाहीये बरं. बाकीच्या बाहेरचे चॅनल बघितले इंटरनॅशनल, त्याच्यावर तर कुठं सांगितलेलं नाही एवढी सिच्युएशन आहे. ते फक्त व्हॉट्सअप मीडिया सगळं सोशल मीडियावरतीच. भविष्यामध्ये वॉर व्हायला पाहिजे की नाही? कुणाचाच फायदा होत नाही वॉर, कुठलीच कंट्री सर्वाइव्ह होत नाही. काहींचं असं म्हणणं आहे की जर पाकिस्तान मधला दहशतवाद संपवायचा असेल तर वॉरची गरज आहे. असं काही हे लोकांचं मत झालं, हे कोणी ठरवलंय? हे लोकांनीच ठरवलंय. मग सगळ्यांचा अजेंडा असतो, प्रत्येक कंट्रीचा त्याच्या मागे वेगवेगळा अजेंडा असतो. वॉर व्हावं असं कुठल्या कॉमन पीपलची इच्छा नाही. वॉर होणार जम्मू काश्मीरमध्ये, लोकल तिथल्या जम्मूच्या लोकांची इच्छा आहे का वॉर व्हावं? नाहीये. तिथल्या लोकांना किती त्रास आहे त्याचा? त्याचे तिथले लोकलचे रोजगार सगळे जाणार, तिथलं ते सर्वाइव्ह कसे होणार इथनं पुढं? काँग्रेसच्या काळामध्ये अशी बरीचदा परिस्थिती आली, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र काँग्रेसच्या काळामध्ये कायमच सामंजस्याची भूमिका घेतली गेली. आता काय झालेलं आहे, AI वॉर सुरू असल्या का ते सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नुसार AI नुसार लोक फेक सगळं बनवायला लागलेले आहेत.
त्यावेळेस काँग्रेसच्या वेळेस कसं होतं, त्यावेळेस ऍटलिस्ट आपल्याला रियालिटी समजत होती मीडियाकडून. आता रियालिटी पण समजत नाही. फक्त जे येतंय व्हॉट्सअपवरती येतंय तेच लोक बघतात आणि मीडिया हे सगळे मॅनिप्युलेट करून दाखवतात. हे जे युद्ध आहे ते पाकिस्तानच्या विरोधात नाही, तर हे दहशतवाद्यांच्या विरोधातले युद्ध आहे आणि आंतरराष्ट्रीय कोणत्याही कायद्याचा भंग होत नाही. मी स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे मला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय कोणत्याही कायद्याचा भंग होत नाही, कारण आपण पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात हल्लाबोल करत नाही तर दहशतवाद्यांच्या विरोधात करत आहोत. कारण बऱ्याच दिवस झाले हे दहशतवादी यांना पोचण्याचं काम हे पाकिस्तान गव्हर्नमेंट आणि तिथलं सैन्य करत आलेलं आहे. हे सातत्याने घडत आलेलं आहे. जर भविष्यातले होणारे जर हमले जर आपल्याला रोखायचे असतील तर हे युद्ध होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण हल्ल्यामुळे किंवा युद्धामुळे एकंदरीतच भारत अधोगतीला जाईल असं म्हणणं आहे लोकांचं. नाही, पण अधोगतीला जाईल हे 100% रास्त आहे, त्याला मी मान्य आहे, ॲग्री आहे. पण विषय असा आहे की भविष्यातले जे आपले जीव गमावणार आहोत आपण त्याच्यापेक्षा तर याची व्हॅल्यू कमीच आहे कधी पण. कारण आपण एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाचा जीव हा आपल्याला महत्त्वाचा आहे. या सर्व अधोगती झाली तरी भारत परत प्रगती करू शकतो. इतकी भारतामध्ये ताकद आहे, तेवढं कॅपेबल भारत आहे. भारतीय सरकार आहे, सैन्य आहे आपलं, बाकीची भारतीयांकडे भरपूर ताकद आहे. त्याच्यामुळं असं तुम्ही अजिबात मला तर नाही वाटत असं. अच्छा, युद्ध झालं तर इतकं पाकिस्तानची हानी होणार आहे तितकीच हानी भारताची सुद्धा होणार आहे, म्हणजे आर्थिक असू देत किंवा जीवित हानी असू देत. आता हे परिस्थिती पाकिस्ताननी स्वतः ओढवून घेतलेली आहे, हे भारताने केलेलं नाही. पहलगाममध्ये जो हल्ला झाला हे त्यांनी स्वतः परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. आणि ते कसं असतं, लातू के भूत बातूशे नाही मानते, तसा प्रकार पाकिस्तानचा आहे. त्याच्यामुळे त्यांना तोंडी सांगून त्यांनी आतापर्यंत ऐकलेलं नाही. आपण ते त्यांचं पाणी बंद करून त्यांना 22-23 तारखेलाच मला वाटतं काहीतरी अल्टिमेटम दिलं होतं, पण त्यांनी काही ते ऐकलेलं नाही. ते उलट त्यांनी त्यावेळेसच दहशतवाद्यांना सापडून काढायला पाहिजे होतं आणि त्यावेळेस त्यांचं तिथंच नांग्या टेचायला पाहिजे होत्या, पण ते पाकिस्ताननी केलेलं नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे असं मला वाटतं. हर बार की तरह सुबह उठ के कुछ भी करेगा थोड़ी ना हर बार छोड़ेंगे उसको. होना चाहिए एक बार अच्छे से सबक सिखाए दो कि हमेशा के लिए वो भूल ही जाए. अच्छा, दोबारा ऐसी गलती ना करे. हमें अपने इंडियन आर्मी पर पूरा भरोसा है और अपने प्रधानमंत्री जी पर पूरा भरोसा है. किस वजह से भरोसा है प्रधानमंत्री जी के? बहुत भरोसा है. क्यों? एक 2014 से पहले का भारत है, एक अभी उसी के बाद का भारत है. आपको खुद को पता है कैसा चेंजेस हो गया है. मोदी जी के आने के बाद बहुत चेंजेस हो गया है. ऐसा प्रधानमंत्री पूरे वर्ल्ड में कहीं नहीं होगा जैसा मोदी जी जैसा है. अच्छा, बस. और ये जो वॉर चल रहा है वो अच्छा है या बुरा है? वॉर होना चाहिए, कंपल्सर होना चाहिए, क्योंकि पहले से उन्होंने शुरुआत की है वॉर की. भारत ने नहीं की है वॉर, तो उन्होंने शुरुआत की है तो होनी चाहिए कंपल्सर. अगर उसको सबक नहीं सिखाएंगे तो और करेंगे और घुसपैठी करेंगे, बस उतना ही. आपण पाहिलेलं आहे की अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की वॉर व्हायला पाहिजे, अनेकांचं असं म्हणणं आहे की वॉर नाही व्हायला पाहिजे. वॉर नाही व्हायला पाहिजे का तर भारत आणखीनच अधोगतीला जाईल. ऑलरेडी भारताचा विकसित रेट चांगला आहे, मात्र या युद्धामुळे भारत अधोगतीला जाईल आणि वॉर व्हायला पाहिजे असं म्हणणाऱ्यांचं असं मत आहे की पाकिस्तानला आता तरी धडा शिकवायची गरज निर्माण झालेली आहे. आता या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच वॉर व्हायला पाहिजे का नाही? तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.